आज आपण बेसिक मॅथमध्ये अपूर्णांकाचा गुणाकार व भागाकार हा भाग शिकणार आहोत. अपूर्णांकाला गुणाकार करते वेळी नेमकी काय करावं लागते हे आपल्याला या भागात समजून घ्यायचे आहे. मागील भागामध्ये आपण अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी कशी करायची हे पाहिलेलं होतं. अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करताना छेद समान असणं आवश्यक असते, परंतु अपूर्णांकाचा गुणाकार किंवा भागाकार करताना तशी कोणतीही आवश्यकता नाही. अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा अगदी सोप्या भाषेत आपल्याला समजून घ्यायचं आहे की अपूर्णांकाचा गुणाकार करता वेळी अंशाचा गुणाकार अंशामध्ये लिहायचा आणि छेदाचा गुणाकार छेदामध्ये लिहायचा. जर शक्य असेल तर भाग तोडून टाकायचा, म्हणजे खालच्या आणि वरच्या संख्येला काय करून टाकायचं, भाग तोडून टाकायचा, म्हणजे जेणेकरून गुणाकार हा आपल्याला सोपा जाईल. चला तर बघूया कसा करायचा. तर इथे कुठेही खाली आणि वर संख्येला भाग तुटत नाही, म्हणून सरळ सरळ गुणाकार अंशाचा गुणाकार अंशामध्ये 4 गुणेला 3 4 त्रिक 12 होईल, छेदामध्ये 7 गुणेला 5 35 होईल. याच पद्धतीने हे पाहूया. आता या दुसऱ्या उदाहरणामध्ये बघूया आपण की या ठिकाणी आपल्याला छेद सारखे दिसतात. कधी कधी काही विद्यार्थी हे छेद सारखे आहे म्हणून छेद 6 ठेवतात आणि फक्त अंशाचा गुणाकार आहे तर गुणाकार करून ठेवतात, परंतु असं आपल्याला करायचं नाही. अपूर्णांकाचा गुणाकार करते वेळी अंशाचा गुणाकार अंशात, छेदाचा गुणाकार छेदामध्ये आपल्याला लिहावा लागतो. भाग तुटत असेल तर वर आणि खाली एकाच संख्येनं भाग द्यायचा, जेणेकरून त्या अपूर्णांकाच्या संख्येमध्ये किमतीमध्ये कोणताही फरक पडणार नाही. करूया अपूर्णांकाचा गुणाकार अंशाचा गुणाकार 7 तर 5 गुणेला 7 5 गुणेला 7 होतील 35, 6 गुणेला 6 6 6 36 या पद्धतीने. आता पुढचं उदाहरण पाहूया. या ठिकाणी दिलेलं, या ठिकाणी अपूर्णांक दिलेला आहे आणि इथे पूर्णांक दिलेला आहे. मग अशा वेळी या पूर्णांकाने नेमके कोणत्या संख्येला गुणायचं, अंशाला गुणायचं की छेदाला गुणायचं. यासाठी आपल्याला एक लक्षात ठेवावं लागेल की कोणताही पूर्णांक असेल तर त्याचा छेद किती असतो, 1 हा निश्चित असतो. तेव्हा हा छेद झाल्यानंतर हा झाला अंशाच्या स्वरूपात, 1 झाला छेदाच्या स्वरूपात. आता अंशाचा गुणाकार करणे सोपं जाईल, छेदाचा गुणाकार करणे सोपं जाईल. अंशाचा गुणाकार करूया. 13 गुणेला 4 13 चौक 52 आणि 5 1 5. इथे त्या पुढील उदाहरणात बघूया. इथे काय दिलेलं आहे, 15 गुणेला 1/13. पुन्हा इथे हा पूर्णांक दिलेला आहे आणि हा पूर्णांक. आपल्याला समजून घेण्यासाठी सोपं जाण्यासाठी प्रथमतः काय करायचं, याचा छेद 1 घेऊन घ्यायचा, कारण की कोणत्याही पूर्णांकाचा छेद किती असतो, 1 असतो. आता आपल्याला सहजपणे करता येईल. अंशाचा गुणाकार अंशात, छेदाचा गुणाकार छेदात. 15 गुणेला 1 होतील 15 आणि 13 गुणेला 1 होतील 13. त्याचप्रमाणे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा ते बघूया. या ठिकाणी दिलेला आहे 5वं उदाहरण आपल्याला समजून घेण्यासाठी. 2 पूर्णांक 1/3 गुणेला 1.3/4 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार आहे. आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज करताना पूर्णांकाची बेरीज अलग, अपूर्णांकाची बेरीज वेगळी असं करून त्यांची बेरीज करून पाहिलेली आहे. ते करता येईल, परंतु पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार करताना त्या पद्धतीनं आपल्याला करता येणार नाही, कारण की मग तसं जर केलं तर आपल्याला या 2ने या पूर्ण याला गुणावं लागेल आणि नंतर 1/3 सुद्धा या पूर्णांकाला आणि अपूर्णांकाला गुणावं लागेल. तेव्हा त्या याच्यामध्ये पडायचं नाही. आपल्याला सरळ आपण काय करूया, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया आणि नंतर त्याचा गुणाकार करूया. कसं करता येईल, पूर्णांक 2 आहे, याचे भाग पाडलेले आहे 3, तर याचा गुणाकार करतो आपण. 2 पूर्णांकाचे 3 प्रत्येक पूर्णांकाचे 3 भाग होतात. याप्रमाणे 2 पूर्णांकाचे किती होतील, 3 गुणेला 2 6 भाग होतील आणि 1 किती होईल 7. इथे ठेवलेला आहे छेदामध्ये 3 गुणेला इथे एका पूर्णांकाचे 4 भाग आणि हे त्या ठिकाणी असलेले 3 भाग. 4 आणि 3 7, 4 1 4 आणि 3 7, छेदामध्ये 4. काय आलेला आहे, 7/3 गुणेला 7/4. अंश समान आहे, आपल्याला काही करावं लागत नाही. अंशाचा गुणाकार अंशामध्ये लिहायचा, छेदाचा गुणाकार छेदामध्ये लिहायचा. 49/12 या पद्धतीनं आपण हे उदाहरण सोडवत असतो. अपूर्णांकाचा गुणाकार करताना छेद समान करावा लागत नाही,
त्या कारणाने हे उदाहरणं पटकन सोडवता येतात. आता अपूर्णांकाचा भागाकार कसा करता येईल ते बघूया. अपूर्णांकाचा भागाकार करताना या ठिकाणी एक अपूर्णांक दिलेला आहे, भागेला दुसरा अपूर्णांक. हा अपूर्णांकाचा भागाकार करते वेळी आपण काय करायचं, या अपूर्णांकाला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये रूपांतरित करून घ्यायचं. कसं करतात ते तर ते बघूया. पहिला अपूर्णांक आपल्याला जसाच्या तसा ठेवावा लागेल, 4/5. भागेला या चिन्हाचं रूपांतरण कशामध्ये करायचं आहे आपल्याला, गुणेला याच्यामध्ये करायचं आहे, चिन्हामध्ये करायचं आहे. आणि याला उलट करायचं आहे, व्यस्त करायचं आहे, या पूर्णांकाचा व्यस्त करायचा आहे. कसं करता येईल तर बघूया. अंश वर आणि छेद खाली, याला आपण काय म्हणतो, व्यस्त म्हणतो. आता करूया अंशाचा गुणाकार अंशामध्ये, छेदाचा गुणाकार छेदामध्ये. 4 गुणेला 7 28 होतील, 5 गुणेला 3 15 होतील. या पद्धतीने पुढील उदाहरण पाहूया. या ठिकाणी दिलेलं आहे 3/5 भागेला 6/5. अपूर्णांकाचा भागाकार करता वेळा आपल्याला पद्धत लक्षात ठेवायची आहे. पहिला अपूर्णांक आपल्याला जसाच्या तसा लिहायचा आहे, 3/5. याचं भागेलाचं रूपांतरण गुणाकारामध्ये करायचं आहे, 6/5 जे आहे याचा व्यस्त करायचा, 5 वर आणि 6 खाली, अंश वर छेद खाली. गुणाकार करूया. अंशाचा गुणाकार अंशामध्ये 3 गुणेला 5 15 होतील आणि छेदामध्ये 5 गुणेला 6 5 6 30. या पद्धतीने आपण अपूर्णांकाचा भागाकार करतो. आता इथे बघूया आपण, या ठिकाणी पूर्णांक दिलेला आहे पुढील उदाहरणामध्ये, भागेला हा अपूर्णांक. आता पूर्णांकाचं देखील काय करावं लागेल आपल्याला, याला आपल्याला पद्धत कोणती आहे, याला अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहितो आपण, 4/1. करूया. काय होईल, पूर्णांक जसाच्या तसा पहिला 4/1, भागेलाचं रूपांतरण गुणाकारामध्ये, याचं व्यस्त 4 गुणेला 4/13. अंशाचा गुणाकार अंशामध्ये, छेदाचा गुणाकार छेदामध्ये. या ठिकाणी आपण भाग देखील तोडू शकतो. वरील उदाहरणामध्ये हे जे उदाहरण दाखवलेलं आहे या ठिकाणी, तर या ठिकाणी आपण काय करू शकतो, भाग तोडू शकतो. कसा भाग तुटेल बघूया. या ठिकाणी भाग तुटू शकला असता पण आपण तोडलेला नाहीये. इथे बघूया आपण भाग कसा तोडता आला असता आपल्याला, किंवा गुणाकार केल्यानंतर देखील आपल्याला भाग तोडता येतो. 15 15 इथे भाग जाईल आणि 15 2 30. या पद्धतीने आपण याचं उत्तर 1/2 काढू शकतो. आता त्यापुढील उदाहरण पाहूया. 5/9 भागेला 9/1 किंवा 9 पूर्णांक दिलेला होता. या ठिकाणी आपण छेदामध्ये 1 घेऊया. भागाकार करता वेळी काय करावं लागेल आपल्याला, पहिला अपूर्णांक जसाच्या तसा, भागेलाचं रूपांतरण गुणाकारामध्ये आणि याचा व्यस्त 1/9. अपूर्णांकाचा गुणाकार करण्याची पद्धत आपण वर शिकलेलोच आहोत. अंशाचा गुणाकार अंशात आणि छेदाचा गुणाकार छेदात. 5 1 5 आणि इथे गुणाकार करूया, 9 गुणेला 9 9 9 81. या ठिकाणी कोणताही भाग तुटत नाही म्हणून आपण या ठिकाणी भाग तोडलेला नाही. या पद्धतीने आपण अपूर्णांकाचा गुणाकार व भागाकार करतो. हे आपल्याला शिकून घ्यायचं आहे. आणखी शॉर्ट पद्धतीने आपल्याला हीच उदाहरणे कशी सोडवता येतील अपूर्णांकाच्या भागाकाराची ती पाहूया थोडक्यात. आता इथे दिलेला आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक 4.3/5 भागेला 2. हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे आणि हा पूर्णांक दिलेला आहे. यावेळी आपल्याला काय करावं लागेल, या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं प्रथमतः अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घेऊया आपण. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर कसं करतो, 4/5 भाग म्हणजे याचा दोघाचा गुणाकार, 4×5 20 आणि ते या ठिकाणी असलेले 3 म्हणजे किती होतील 23. 23/5 भागेलाचं रूपांतर गुणाकारामध्ये करतोय आपण आणि याचा काय करतो, व्यस्त करतो म्हणजे 1/2. भाग तुटत नाही कुठेही म्हणून काय करायचं, अंशाचा गुणाकार अंशामध्ये 23 गुणेला 1 23 आणि छेदामध्ये छेदाचा गुणाकार 5 गुणेला 2 10. ही झाली आपली रुटीन पद्धत. परंतु भागाकाराचं गुणाकारामध्ये रूपांतर न करता देखील आपण डायरेक्ट काय करू शकतो, अपूर्णांकाचा भागाकार करू शकतो. त्या जागी आपल्याला काय करावं लागेल ते लक्षात घेऊया. पहिले पूर्णांक दिलेला आहे याला असंच ठेवूया आणि भागेला या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया. किती होईल
3 पूर्णांक दिलेला आहे आणि प्रत्येक पूर्णांकाचे 4 भाग होतात. तर 3 पूर्णांकाचे किती भाग होतील? 3 चोक 12 आणि आणखी एक भाग इथे आहेच, हा अपूर्णांकाच्या स्वरूपात असलेला, म्हणजे 13 भाग होतील. 13/4. यावेळी काय करायचं? जेव्हा अशा पद्धतीचं उदाहरण असते की पहिला पूर्णांक असो किंवा अपूर्णांक असो भागेला दुसरा अपूर्णांक किंवा पूर्णांक, यावेळी आपण काय करत असतो? याचं भागाकाराचं गुणाकारामध्ये रूपांतर न करता आपण डायरेक्ट कसं लिहू शकतो? तर पहिल्याचा अंश आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद यांचा गुणाकार अंशामध्ये लिहायचा आणि पहिल्याचा छेद आणि दुसऱ्याचा अंश यांचा गुणाकार आपण कुठे लिहायचा? छेदामध्ये. करूया आपण. पहिली आणि चौथी संख्या याला जर आपण याप्रमाणे क्रमांक दिले 1, 2, 3, 4, तर पहिल्या आणि चौथ्या संख्येचा गुणाकार कुठे लिहायचा? अंशामध्ये 7 गुणेला 4 आणि छेदामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येचा गुणाकार लिहायचा 1 गुणेला 13. गुणाकार केला तर किती होईल? अंशाचा गुणाकार अंशामध्ये, छेदाचा गुणाकार छेदामध्ये. या पद्धतीने आपण हे उदाहरण अगदी शॉर्टमध्ये सोडू शकतो. आता या पद्धतीचं देखील उदाहरण येऊ शकते. 4/5 भागेला, म्हणजे छेदामध्ये त्याचा छेद दिलेला आहे 3/9. एका अपूर्णांकाचा दुसरा अपूर्णांक छेद दिलेला आहे. मग अशा वेळी काय करायचं आपण? याचं उत्तर कसं काढायचं? तर सरळ पहिल्या आणि चौथ्या संख्येचा गुणाकार अंशामध्ये लिहायचा, याला भागेला लिहायचं आणि पुन्हा त्याचा गुणाकारामध्ये कन्व्हर्शन करायचं. यापेक्षा अगदी सोप्या पद्धतीनं पहिली आणि चौथी संख्या याचा गुणाकार अंशामध्ये आणि दुसरी आणि तिसरी संख्या याचा गुणाकार छेदामध्ये. कारण कन्व्हर्शन केल्यानंतर देखील याच पद्धतीनं त्याचा उत्तर निघेल. अंशाचा गुणाकार अंशामध्ये लिहूया आणि छेदाचा गुणाकार छेदामध्ये लिहूया. या ठिकाणी आपण भाग तोडू शकतो. 3 ने दोन्ही संख्येला भाग जाईल. 3×5=15 आणि इथे 3×1=3, 3×2=6. या पद्धतीनं आपण अंशामध्ये 12/5 असा याचं उत्तर काढू शकतो. याच पद्धतीने हे उदाहरण सोडवूया. 3.4/5 याला भागेला आहे, 3 पूर्णांकाला भागेला आहे 4/5. याला डायरेक्ट जर लिहायचं असेल आपल्याला तर पहिल्या आणि चौथ्या संख्येचा दुसरी संख्या नाही म्हणून याचा छेद प्रथमतः काय घेऊन घ्यायचा? 1. मग आता घेऊया पहिल्या आणि चौथ्या संख्येचा गुणाकार. कुठे? ही 1, 2, 3, 4. याचा अर्थ काय होते? 3/1 भागेला 4/5. आडवा दिलेला आहे, यावरून आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. प्रथमतः पहिल्या आणि चौथ्या संख्येचा गुणाकार अंशामध्ये 3 गुणेला 5, छेदामध्ये 4 गुणेला 1. इथे भाग तुटत नाही म्हणून सरळ अंशाचा गुणाकार अंशामध्ये, छेदाचा गुणाकार छेदामध्ये. या पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सोडवावे लागतात. इथे देखील पहिला अपूर्णांक दिलेला आहे, याला अपूर्णांकाच्या स्वरूपात करून घेऊया. 2 अपूर्णांक एकमेकाला भागेला आहेत. पहिल्या आणि चौथ्या संख्येचा गुणाकार अंशामध्ये, दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येचा गुणाकार छेदामध्ये. पहिल्या अपूर्णांकाचा अंश, दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद याचा गुणाकार अंशामध्ये, पहिल्या अपूर्णांकाचा छेद आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश याचा गुणाकार कुठे? छेदामध्ये. गुणाकार केला तर 4×1=4, 7 गुणेला 5, 7×5=35. या पद्धतीनं आपल्याला अगदी थोड्या वेळामध्ये, अगदी शॉर्टमध्ये आपण काय करू शकतो? या अपूर्णांकाचा गुणाकार व भागाकार सोडवू शकतो. आता सरावासाठी काही उदाहरणे तुम्हाला देत आहोत, ती उदाहरणे तुम्हाला सोडवायची आहेत. सरावासाठी ही उदाहरणे सोडवायची आहे आणि याची उत्तरे तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाकायची आहे.